अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये राज ठाकरेंकडून 2 जागा मनसेला देण्यात येण्याचा प्रस्ताव। 1 जागा निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा। बाळा नांदगावकरांची माहिती, शिवाय मनसेला कोणत्या जागा द्याव्यात यावरती वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलंय। राज ठाकरेंचं संघटन कौशल्य चांगलं, ते महायुतीमध्ये आल्यावरती नक्कीच फायदा होईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी येत असतील तर स्वागत। भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय मत मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। राज ठाकरे आणि शहांच्या भेटीवरती उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरे नेहमी आपली भूमिका बदलतात। अमित शहांच्या भेटीनंतर खासदार अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंना टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीमध्ये येण्याची शक्यता। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरच राज ठाकरे चालतात। मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। एनडीएची बैठक पुढे ढकलली। महाराष्ट्र संदर्भामध्ये बैठकीमध्ये होणार होती चर्चा। जागा वाटपासंदर्भात लवकरच बैठक होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह वापरता येणार, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। उद्धव ठाकरे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर। दुपारी जिजाऊ जन्मस्थळाला भेट देऊन सिंदखेड राजा येथे घेणार जनसंवाद मेळावा। डॉक्टर मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली काँग्रेस छाननी समितीची बैठक। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित। महाविकास आघाडीची यादी उद्या जाहीर होईल। छाननी समितीची बैठक झाली असून उद्या निर्णय होईल। नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती। महाराष्ट्रामधील काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये हायकमांडला भेटणार। जागा वाटपासंदर्भात शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यातील काँग्रेसमध्ये नेते नाराज। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 21 मार्चला बोलावली शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठक। बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख, विभाग प्रमुखांसह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार। भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये पुढचे काही दिवसांमध्ये अनेक अनपेक्षित लोक प्रवेश करणार, मंत्री उदय सामंत यांचा दावा। मुंबईमध्ये 21 मार्चला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह प्रकाश आंबेडकर करू शकतात महाविकास आघाडीच्या जागांची घोषणा। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। 1-2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा होणार, उद्धव ठाकरेंची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। उद्धव ठाकरेंकडून ठाकरे गटाच्या 70 ते 80% उमेदवारांची घोषणा, वरुण सरदेसाई यांची माहिती। संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे आणि परस्पर जागा जाहीर करण्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता। सांगलीच्या जागेवरून शिवसेनेनं परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज। नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार, त्यासोबतच सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचा एकाच गाडीतून प्रवास। नागपूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सागर बंगल्या मतदारसंघासंदर्भात सागर बंगल्यावरती बैठक। कार्यकर्त्यांची चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार, रामराजे नाईक निंबाळकर यांची माझाला माहिती। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र। राज्यातील 7 मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा वंचित बहुजन आघाडी देईल। आंबेडकरांनी खरगे यांना पत्रातून दिला प्रस्ताव। राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंदर्भात आम्ही अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। भाजपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या विरोधात, म्हणूनच वंचितनं महाविकास आघाडीच्या सोबत यावं, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं आवाहन।
वर्ध्याच्या आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी घेतली शरद पवारांची भेट। वर्धा लोकसभा लढवण्यासाठी शरद पवार गटाकडून ऑफर। चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेदवारी मिळवण्याचा प्रतिभा धानोरकर यांचा दावा। धानोरकरांनी प्रचारासाठी लागणाऱ्या डमी प्रिंट छापल्या। वेळेवरची धावपळ टाळण्यासाठी खबरदारी घेतल्याची चर्चा। शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव हे आता शिरूर लोकसभा निवडणूक घड्याळ चिन्हावरती लढतील। खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांची घोषणा। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भामध्ये खासदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। काँग्रेस वर्किंग कमिटीनं नागपूर लोकसभेसाठी आमदार विकास ठाकरे यांच्या नावाला दिला ग्रीन सिग्नल। विकास ठाकरेंची उमेदवारी जवळपास निश्चित। श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवरती केलेल्या टीकेनंतर सुज्ञ बारामतीकरांचं पत्र व्हायरल। श्रीनिवास पवारांच्या भूमिकेवरती उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। अजित पवारांच्या मागे बारामतीकर उभे राहणार, पत्रात उल्लेख। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता भाजपच्या उमेदवारीवरती दिवंगत भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मोठ्या मुलाकडून दावा। सलग 6 वेळा शर्मांनी प्रतिनिधित्व केल्यानं कुटुंबातच उमेदवारी द्या, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरींचा आग्रह। अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ यांना लोकसभा उमेदवारी द्या या मागणीसाठी शिवसैनिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। निश्चिंत रहा, लवकरच तोडगा काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। यवतमाळमध्ये खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करणारे पत्र व्हायरल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे विनंती पत्र। एक सामान्य मतदार म्हणून पत्र सोशल मीडियावरती व्हायरल। मी परत आलो, मात्र 2 पक्ष फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तर घर फोडलं म्हणून फडणवीसांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।